आता इथे पाहू शकता ऑकरन्स ऑफ कार्बन. नेमकं आपल्याला कार्बन अर्थवर आपल्याला कुठल्या ठिकाणी मिळतात किंवा अर्थवर कुठे असतात, तर लक्षात घ्या कार्बन जे असतात हे कार्बन दोन स्टेटमध्ये असतात, म्हणजे दोन अवस्थेमध्ये असतात. एकतर कार्बन जे असतात ते कंपाऊंडमध्ये असतात, म्हणजे संयुगाच्या स्वरूपात असतात. ह्या कार्बन जे असतात ते फ्री स्टेटमध्ये असतात. फ्री स्टेटमध्ये कसं, तर लक्षात घ्या फ्री स्टेट म्हणजे काय, फक्त फक्त कार्बनने बनलेल्या वस्तू असतात. जसे की डायमंड आहे, डायमंड हा फक्त कार्बननेच असतो. ग्रॅफाइट आहे, टोटली कार्बन आहे. आणि फ्लोरीन आहे, तो कसा असतो, प्युअर कार्बन असतो. म्हणजे हे जे तिन्ही तुम्हाला मी जे एक्झाम्पल दिलं हे फ्री स्टेट ऑफ कार्बन आहेत. आणि आता आपल्याला पाहायचं आहे, पाहू शकता की ऑकरन्स ऑफ कार्बन, आपल्याला कार्बन कुठे आढळतात, तर पहा कार्बन जे असतात द नेम कार्बन, तर आताच मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं कार्बनचा जो कार्बो शब्द आहे, कार्बो म्हणजे काय म्हणालो तर कोल. कार्बन म्हणजे काय, कोल. कोल म्हणजे काय, कोळसा आहे. कार्बन जो फाउंड होतो एक तर फ्री स्टेट मध्ये होतो, नाहीतर दुसरा कोणता रे बाळा आता सांगितल्याप्रमाणे कंपाऊंड मध्ये होतो. कार्बन जो फ्री स्टेट मध्ये असतो त्याचे एक्झाम्पल डायमंड आहे, ग्राफाइट आहे आणि एक आहे त्याच्यामध्ये फ्लोरीन आहे. त्याच्यानंतर जे कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये असतात ते कोणते कोणते असतात, आता पहा आपल्या घरामध्ये जे टाईल्स असते, शहाबादी फरशी असते, हे कशाची असते, कार्बनची असते. पहा या ठिकाणी पहा कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 म्हणजे काय बाळांनो, कार्बन आला. त्याच्यानंतर मार्बल, कार्बन आला. त्याच्यानंतर कॅलामाइन, कॅलामाइनला दुसरा शब्द म्हणतात झिंक कार्बोनेट म्हणतात. कॅलामाइन मध्ये सुद्धा कशाचं कंटेंट आहे, कार्बनचा आहे. पण हे असताना हे कशाच्या स्वरूपामध्ये येते बाळांनो, कंपाऊंडच्या स्वरूपात आहे. कशाच्या स्वरूपात, कंपाऊंडच्या स्वरूपामध्ये आहे. पुन्हा पाहू शकता जे फॉसिल फ्युएल्स असतात. पहिला तर फॉसिल फ्युएल्स काय असतात ते समजून घ्या. लक्षात घ्या की आज आपण पाहतो की जसं ऑस्ट्रेलिया खंड आहे, ऑस्ट्रेलियाच्या मधल्या भागी पूर्ण वाळवंट दिसतो. आपला राजस्थानचा काही भाग आहे की वाळवंट आहे. हजारो लाखो वर्षापूर्वी अशा ठिकाणी काय होते, तर अक्वाटिक लाईफ होती, म्हणजे समुद्र होते. त्या समुद्रामध्ये राहणारे मासे असतील या प्लॅन्ट्स असतील या अदर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील, हे काय होतात की काही नॅचरल कॅलॅमिटीज असेल किंवा भूकंप असेल, सुनामी असेल, अशा वेळेस काय होतात बाळांनो, ते अर्थ खाली दबले जातात. आणि दबल्यानंतर काय होतं, अर्थच्या सेंटरमध्ये हिट असते, खालून प्रेशर एक्झर्ट होतो. टेक्टॉनिक प्लेट जे असतात ते घर्षण करत असतात, ते प्रेशर एक्झर्ट होतो. आणि प्लॅन्ट्स आणि अॅनिमल्स पासून काय होतं, त्यांचं हजारो वर्षे गेल्यानंतर त्याच्यापासून फॉसिल फ्युएल म्हणजेच काय, जीवाश्म इंधन त्याच्यापासून तयार होत असतं. आता जीवाश्म इंधन कोणते कोणते असतात, तुम्ही पाहिलं असाल दैनंदिन जीवनामध्ये पेट्रोल, डिझेल, केरोसिन जे असतात हे आपण क्रूड ऑइल म्हणतो. हे क्रूड ऑइल सुद्धा कशाने बनलेले आहेत रे बाळांनो, फॉसिल फ्युएल्स पासून. कशाने बनलेले आहेत, फॉसिल फ्युएल पासून बनलेले असतात. त्याच्यानंतर कोल आहे, कोल कशापासून बनलेला आहे, फॉसिल फ्युएल पासून बनलेला असतो. पहा या ठिकाणी जे फॉसिल फ्युएल कोणती तरी कोल आहे, पेट्रोलियम आले, पेट्रोलियम मध्ये CNG LPG वगैरे आले. त्याच्यानंतर नॅचरल गॅस आहे, नॅचरल गॅस मध्ये मिथेन गॅस वापरतात, ब्युटिल गॅस आपण जेव्हा ब्युटेन गॅस जे वापरतो, हे सर्व नॅचरल गॅसेस मध्ये येतात. त्याच्यानंतर कुठे असतात अजून कार्बन कंपाऊंड स्वरूपात, तर कार्बोनेशियस जे न्यूट्रिएंट्स असतात जे दैनंदिन जीवनामध्ये आपण कन्झ्युम करत असतो, खात असतो. जसं की आपण अन्न खाल्ल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, कार्बोहायड्रेट्स मिळतात, त्यांना कार्बोदके म्हणतात. जे गहू वगैरे असतं ना त्याच्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि त्यांची आपल्या शरीराला खूप आवश्यकता असते. त्यांच्याशिवाय आपल्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रॉपर काम करत नाही. नंतर प्रोटीन जे असतात, प्रोटीन मध्ये सुद्धा काय असतं बाळांनो, कार्बन असतो. आणि ह्याच प्रोटीनच्या माध्यमाने काय केलं जातं, एका पिढीमधली इन्फॉर्मेशन दुसऱ्या पिढीमध्ये घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतर पाहू शकता की फॅट्स, फॅट्स काय असतात, तर फॅट्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये सुद्धा काय प्रमाण असतो, कार्बन. फॅट्सला काय म्हटलं जातं, लिपिड्स म्हणतात. फॅट्सला काय म्हणतात, तर लिपिड्स म्हणतात. नंतर कुठे असतात, तर नॅचरल फायबर मध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय येत असतात, तर कार्बन. नॅचरल फायबर म्हणजे काय, दोरा. कोणता दोरा, तर पहा कॉटन आहे, वूल आहे आणि सिल्क आहे. कॉटन, वूल आणि सिल्क यामध्ये सुद्धा तुम्हाला काय आढळून येत असतो, कार्बन मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येत असतो. आता इकडे पाहू शकता अर्थच्या क्रस्टमध्ये जो कार्बन प्रेझेंट आहे तो जवळपास 0.27% फक्त कार्बोनेटच्या स्वरूपात आहे. कार्बोनेट म्हणजे कोणता, कॅल्शियम कार्बोनेट आला. आताच कॅलेमाइन म्हणलं आपण, झिंक कार्बोनेटच्या स्वरूपात आहे. त्याच्यानंतर कोलच्या स्वरूपात आहे आणि पेट्रोलियमच्या स्वरूपात आहे. आणि ऍटमॉस्फिअर मध्ये म्हणजे वातावरणामध्ये जो कार्बनचा जो प्रपोर्शन आहे, जो कार्बन डायऑक्साइडच्या फॉर्म मध्ये आहे, कोणत्या फॉर्म मध्ये बाळांनो, कार्बन डायऑक्साइडच्या जो फॉर्म मध्ये आहे तो आहे 0.03%. जर ह्याच्यातला थोडाही जर प्रपोर्शन वाढला तर ग्लोबल वॉर्मिंग जे आपण म्हणत असतो ना,
तापमान वाढतं, त्याच्यामुळे जे आईसबर्ग असतात हे वितळून जातात, त्याच्यामुळे समुद्राची पातळी वाढत असते. हा कार्बन डायऑक्साईड एवढ्या छोट्या प्रमाणात असून सुद्धा खूप महत्वाचा घटक आहे. ग्रॅफाइट. आता ग्रॅफाइट कुठे मिळतात? तर ग्रॅफाइट जे असतात, ज्या पद्धतीने आपण डायमंडच्या खाली पाहिलं त्याच पद्धतीने डायमंड जे काही ग्राफाइट असतात हे ग्राफाइट तुम्हाला रशियामध्ये मिळतात, न्यूझीलंडमध्ये खाणी आढळतात तुम्हाला, त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये आढळतात आणि काही जे खाणी ग्रॅफाइटचे आहेत ते इंडियामध्ये आहेत. मग पुढे काय आहे तर जो ग्राफाइट जो मेनली आहे, ग्राफाइटचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये पेन्सिलमध्ये करतो. ग्राफाइट आणि ज्यावेळेस क्ले एकत्रित मिक्स करतात, ग्राफाइट आणि कोण क्ले मिक्स करतात त्यावेळेस त्यांच्यापासून पेन्सिल तयार करतात. आणि ही जी प्रोसेस आहे पेन्सिलची याचा शोध 1795 साली निकोलस जॅक्यूज कॉन्टी या शास्त्रज्ञाने लावला. आता याचा स्ट्रक्चर कसा आहे तर याच्यामध्ये एक जो कार्बनचा आयटम असतो, एक कार्बनचा आयटम दुसऱ्या एकूण 3 कार्बन आयटमला जोडलेला असतो. सिंगल कार्बन आयटम या ठिकाणी काय करत असतो, दुसऱ्या एकूण किती आयटमला जोडलेला असतो, 3 कार्बन आयटमला जोडलेला असतो. इथं पाहू शकता एक आहे, हा इकडे जोडला, इकडे जोडला आणि इकडे जोडला अशा पद्धतीने. आणि हेच डायमंड मध्ये किती होता, एक कार्बन आयटम, बाकीच्याला कितीला जोडायचा, 4 कार्बन आयटमला जोडायचं. आणि याच्यामध्ये जो बॉन्ड असतो तो असतो कोव्हॅलेंट बॉन्ड. कोणता बॉन्ड असतो, कोव्हॅलेंट बॉन्ड त्या ठिकाणी आढळतो. पुढे पहा, त्यामुळे त्यांचा जो स्ट्रक्चर असतो तो असतो हेक्सागोनल लेअर्ड स्ट्रक्चर असतो. कसा असतो, हेक्सागोनल लेअर्ड स्ट्रक्चर असतो. हे पाहू शकता अशा पद्धतीने हेक्सागोनल लेअर्ड स्ट्रक्चर त्या ठिकाणी तुम्हाला आढळून येत असतो. आणि जे ग्राफाइटचा जो प्रत्येक लेअर असतो, कारण कशा असतात एकाच्यावर एक एकाच्यावर एक एकाच्यावर एक लेअर असतात आणि ईच लेअर ऑफ ग्राफाइट जो असतो त्याला ग्रॅफिन असं म्हणतात. ईच लेअर ऑफ ग्रॅफाइट त्याला काय म्हणलं जातं, ग्रॅफिन म्हणतात. आणि जर तुम्ही ह्याच्यावर प्रेशर जर अप्लाय केला तर त्यांचं काय होतं, ते ब्रिटल असल्यामुळे फुटतात ग्रॅफाइट. आणि ह्याच प्रॉपर्टीमुळे ग्राफाइटचा वापर आपण जे पेन्सिल आहे ना त्या पेन्सिलमध्ये या ग्राफाइटचा आपण काय करत असतो, दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतो. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे ग्राफाइट नेमकं ऍक्च्युली त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत तर ते पाहूया आपण. ग्राफाइट जे असतात, ग्राफाइटच्या प्रॉपर्टीज काय आहेत. ऍक्च्युली ग्राफाइट जे असतात, ग्राफाइट जे असतात हे नॅचरली जे निसर्गामध्ये आपल्याला आढळतात हे ब्लॅक असतात, सॉफ्ट असतात, ब्रिटल असतात आणि स्लिपरी असतात. ब्लॅक, सॉफ्ट, ब्रिटल आणि स्लिपरी असतात. त्याच्यानंतर ग्रॅफाइट मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. त्यामुळे ग्रॅफाइट जे असतात हे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. ग्रॅफाइट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बिकॉज देर आर फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट. मग पुढे काय आहे तर ग्रॅफाइट मध्ये काय असतात म्हटलं, लेअर स्ट्रक्चर आहे. ग्रॅफाइटचा कसं आहे, एकावर एक लेअर असतात म्हणजे लेअर स्ट्रक्चर आहे. त्यामुळे ग्रॅफाइटचा वापर कशासाठी केला जातो, रायटिंग ऑन पेपर म्हणजे पेपर लिहिण्यासाठी केला जातो. तसे डिजिटल याची ग्राफाइटची डेन्सिटी किती आहे, 1.9 to 2.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आपल्याला ग्राफाइटची डेन्सिटी दिसून येते. ग्राफाइट कोणत्याही सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत नाही. ओके, ग्राफाइट डज नॉट डिझॉल्व्ह इन मोस्ट ऑफ द सॉल्व्हंट्स. पुढे यूज काय केले ग्राफाइटचे, ग्राफाइटचा वापर लुब्रिकंट्स म्हणून करतात. जे कलर मशीन वगैरे असते ना, झेरॉक्स मशीन वगैरे, त्याच्यामध्ये यांचा लुब्रिकंट म्हणून वापर केला जातो. परत त्यांचा वापर पेंटिंग मध्ये केला जातो, पॉलिशिंग मध्ये यांचा वापर केला जातो. आणि ग्राफाइटचा जो मेन पर्पज आहे तो कार्बन इलेक्ट्रोड मध्ये सुद्धा केला जातो. हे कार्बन इलेक्ट्रोड तुम्हाला 10वीला पण आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन आहे अल्युमिनियम, त्या ठिकाणी सुद्धा कार्बनचे इलेक्ट्रोड वापरतात. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा काय केला जातो, बॅटरीमध्ये म्हणा या इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन मध्ये म्हणा तर कार्बन इलेक्ट्रोडचा वापर केला जातो. नंतर यांचा वापर रायटिंगसाठी तर केला जातोच. नंतर ते ग्राफाइट जे असतात हे अर्क लॅम्प मध्ये वापरतात. अर्क लॅम्प काय करतात तर लक्षात घ्या, ब्लॅक असल्यामुळे लाईट रेज जे असतात हे ट्रान्सफर होत नाहीत, आरपार होत नाहीत. सर्व लाईट रेज एकत्रित कॉन्सन्ट्रेट केले जातात आणि पुढे पाठवले जातात. आणि आपल्याला ते काय करतात, ब्राईट लाईट देतात. कोण ब्राईट लाईट देतं, ग्राफाइट देतं. म्हणून काय केलं जातं, अर्क लॅम्प मध्ये ग्राफाइटचा वापर कशासाठी केला जातो, व्हेरी ब्राईट लाईट ऑब्टेन करण्यासाठी त्यांचा काय केला जातो, वापर केला जातो. फ्लोरीन जे असतात हे सुद्धा एक कार्बनचे अॅलिट्रोप आपल्याला आढळून येत असतात निसर्गामध्ये नॅचरली. आणि हे मोस्टली जे फ्लोरीन जे असतात हे निसर्गामध्ये आपल्याला कुठे आढळतात तर जे सूट पार्टिकल्स असतात. हे सूट पार्टिकल कुठे असतात, तुम्ही गाडीच्या सायलेन्सर मध्ये वगैरे पाहिला असाल, जो काळा पार्ट असतो ना, जे हाताने आपण असं बाजूला काढतो, त्याच्यामध्ये पण तुम्हाला सूट
पार्टिकल आढळून येत असतात. त्याच्यानंतर जे इंटरस्टेलर स्पेस असतात म्हणजे काय, तर आपल्या अर्थच्या बाहेरचे जे काही प्लॅनेट्स असतील, कॉमेट्स असतील, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय आढळून येत असतात, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला फुलेरिन आढळून येत असतो. नंतर हे फुलेरिन कुठे असतात, तर लक्षात घ्या, जे ढगामध्ये गॅप असतो, दोन प्लॅनेटमध्ये जे ढग असतात ना, त्या ढगामध्ये जो गॅप असतो त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला फुलेरिन आढळून येत असतात. द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ फुलेरिन इज बकमिन्स्टर फुलेरिन. फुलेरिनचा जो पहिला एक्झाम्पल आहे तो कोण आहे, बकमिन्स्टर फुलेरिन आहे. त्याला C60 ने दाखवतात. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी हा जो ॲलिट्रोपचा नाव आहे, दिस ॲलिट्रोप ऑफ कार्बन इज नेम्ड फुलेरिन. याचं नाव फुलेरिन का ठेवण्यात आलं, कारण ह्या फुलेरिनचा जो स्ट्रक्चर आहे, आफ्टर द आर्किटेक्ट रिचर्ड बकमिन्स्टर फुलर, बिकॉज द स्ट्रक्चर ऑफ C60 resembles the structure of the geodesic dome he designed. म्हणजे काय, तर त्याला जो स्ट्रक्चर तयार केला होता त्याच्यानुसार त्याने जे मेन्शन केलं त्याच्यानुसार काय होता, तो स्ट्रक्चर होता. आणि त्या स्ट्रक्चर बद्दलची माहिती कोण दिलं होतं, आर्किटेक्ट रिचर्ड बकमिन्स्टर फुलरने दिलं होतं. त्यामुळे जो पहिला बकमिन्स्टर, जो काही बकमिन्स्टर फुलेरिन आहे, हे कुणाच्या नावावर देण्यात आला, तर रिचर्ड बकमिन्स्टर फुलेरिनच्या नावाने देण्यात आला. ओके, आणि तो स्ट्रक्चर कसा होता म्हणलं, जिओडेसिक डोम सारखा या ठिकाणी पाहू शकतो. आणि इकडे बकी बॉल आहे हा, आणि दुसरा एक आहे बकी ट्यूब. वरच्या साईडला जे आहे त्यांचा आकार कसा असतो, बकी बॉल सारखा आणि बकी ट्यूब सारखा असतो, या ठिकाणी पाहू शकता. हे बकी ट्यूब सारखा आहे आणि खालचा काय आहे तुमचा, बकी बॉल सारखा त्यांचा आकार असतो. कुणाचा आकार असतो, तर फुलेरिनचा आकार असतो. नंतर हा C60 पहिला जरी असला तर त्याच्यानंतर C60च्या नंतर C70 फुलेरिन असतो. त्याच्यानंतर C76 आहे, C82 आहे आणि C86 हे काय असतात, फुलेरिनचे एक्झाम्पल्स आहेत. आणि एक फुलेरिनच्या जो ऍटम असतो त्याच्यामध्ये जवळपास 30 ते 900 कार्बन ऍटम प्रेझेंट असतात. किती असतात, 30 ते 900 कार्बन ऍटम त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. मग आता आपल्याला फुलेरिनच्या प्रॉपर्टीज पाहावं लागतील. पाहू शकता प्रॉपर्टीज ऑफ फुलेरिन, कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, तर फुलेरिन जे असतात हे कोणत्या फॉर्म मध्ये आढळतात, एक तर बकी बॉलच्या फॉर्म मध्ये आढळतात, नाहीतर दुसरा बकी ट्यूबच्या फॉर्म मध्ये आढळतात. आणि एका फुलेरिनच्या ऍटम मध्ये जवळपास 300 ते 900 कार्बन ऍटम्स प्रेझेंट असतात. फुलेरिन जे असतात हे कार्बन डायसल्फाइड म्हणा किंवा क्लोरोबेन्झिन जे काही ऑर्गॅनिक सॉल्व्हंट असतात, म्हणजे या ठिकाणी कार्बन डायसल्फाइड म्हणा, क्लोरोबेन्झिन जे आहेत हे एका प्रकारचे काय ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहेत, ह्याच्यामध्ये ते काय होतात, सॉल्युबल असतात, म्हणजे विरघळणारे असतात. मग या फुलेरिनचा नेमका वापर कुठे करतात, तर या फुलेरिनचा वापर इन्सुलेटर म्हणून केला जातो. म्हणजे दुर्वाहक, त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही ना, त्यामुळे. मग त्याच्यानंतर काय, फुलेरिनचा वापर वॉटर प्युरिफिकेशन मध्ये कॅटलिस्ट म्हणून केला जातो. फुलेरिन्स आर युज्ड ऍज अ कॅटलिस्ट इन द वॉटर प्युरिफिकेशन. कॅटलिस्ट काय असतात, कॅटलिस्ट असे सबस्टन्स असतात की रेट ऑफ केमिकल रिॲक्शन किंवा रेट ऑफ रिॲक्शन वाढवतात पण स्वतः पार्टिसिपेट करत नाहीत. त्याच पद्धतीने फुलेरिन या ठिकाणी काय करतात, जे आपण म्हणलं तर ह्या पाण्याला फिल्टर करतात पण स्वतः त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत किंवा मिक्स होत नाही. ज्या पद्धतीने वाळू वॉटर फिल्टरेशनसाठी वापरतात त्याच पद्धतीने फुलेरिनचा सुद्धा वापर करता येऊ शकतो. आणि ॲट अ सर्टन टेम्परेचरला जे फुलेरिन असतात हे सुपर कंडक्टिव्हिटीची प्रॉपर्टी दाखवतात, अतिवाहकाची प्रॉपर्टी दाखवत असतात, म्हणजे त्याच्यामधून लार्ज अमाऊंट मध्ये सुद्धा करंट फ्लो होऊ शकतो. पहिला काय म्हणजे इन्सुलेटर तर आहे, पण ज्यावेळेस एक टिपिकल टेम्परेचर येतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये एवढं इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकते की त्यांना आपण सुपर कंडक्टर म्हणून वापरू शकतो किंवा दे परफॉर्म ऍज अ सुपर कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टी ते काय करत असतात, फुलेरिन दाखवत असतात. ग्रॅफाइट. आता ग्रॅफाइट कुठे मिळतात, तर ग्रॅफाइट जे असतात ज्या पद्धतीने आपण डायमंडच्या खाली पाहिलं त्याच पद्धतीने डायमंड जे काही ग्राफाइट असतात हे ग्राफाइट तुम्हाला रशियामध्ये मिळतात, न्यूझीलंडमध्ये त्याच्या खाणी आढळतात तुम्हाला, त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये आढळतात आणि काही जे खाणी ग्रॅफाइटचे आहेत ते इंडियामध्ये आहेत. मग पुढे काय आहे, तर जो ग्राफाइट जो मेनली आहे ग्राफाइटचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये पेन्सिलमध्ये करतो. ग्राफाइट आणि ज्यावेळेस क्ले एकत्रित मिक्स करतात, ग्राफाइट आणि कोण क्ले मिक्स करतात त्यावेळेस त्यांच्यापासून पेन्सिल तयार करतात. आणि ही जी प्रोसेस आहे पेन्सिलची याचा शोध 1795 साली निकोलस जॅक्यूज कॉन्टी या शास्त्रज्ञाने लावला. आता याचा स्ट्रक्चर कसा आहे, तर याच्यामध्ये एक जो कार्बनचा ऍटम असतो, एक कार्बनचा ऍटम दुसऱ्या एकूण
3 कार्बन ऍटमला जोडलेला असतो. सिंगल कार्बन ऍटम या ठिकाणी काय करत असतो, दुसऱ्या एकूण किती ऍटमला जोडलेला असतो, 3 कार्बन ऍटमला जोडलेला असतो. इथं पाहू शकता, एक आहे हा इकडे जोडला, इकडे जोडला आणि इकडे जोडला, अशा पद्धतीने. आणि हेच डायमंड मध्ये किती होता, 1 कार्बन ऍटम, बाकीच्याला कितीला जोडायचा, 4 कार्बन ऍटमला जोडायचं. आणि ह्याच्यामध्ये जो बॉन्ड असतो तो असतो कोव्हॅलेंट बॉन्ड. कोणता बॉन्ड असतो, कोव्हॅलेंट बॉन्ड त्या ठिकाणी आढळतो. पुढे पहा, त्यामुळे त्यांचा जो स्ट्रक्चर असतो तो असतो हेक्सागोनल लेयर्ड स्ट्रक्चर असतो. कसा असतो, हेक्सागोनल लेयर्ड स्ट्रक्चर असतो. हे पाहू शकता अशा पद्धतीने हेक्सागोनल लेयर्ड स्ट्रक्चर त्या ठिकाणी तुम्हाला आढळून येत असतो. आणि जे ग्राफाइटचा जो प्रत्येक लेअर असतो, कारण कशा असतात, एकाच्यावर एक एकाच्यावर एक एकाच्यावर एक लेअर असतात. आणि ईच लेअर ऑफ ग्राफाइट जो असतो त्याला ग्रॅफिन असं म्हणतात. ईच लेअर ऑफ ग्रॅफाइट त्याला काय म्हणलं जातं, ग्रॅफिन म्हणतात. आणि जर तुम्ही ह्याच्यावर प्रेशर जर अप्लाय केला तर त्यांचं काय होतं, ते ब्रिटल असल्यामुळे फुटतात ग्रॅफाइट. आणि ह्याच प्रॉपर्टीमुळे ग्राफाइटचा वापर, आपण जे पेन्सिल आहे ना त्या पेन्सिलमध्ये या ग्राफाइटचा आपण काय करत असतो, दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतो. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे ग्राफाइट नेमकं ऍक्च्युली त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, तर ते पाहूया आपण. ग्राफाइट जे असतात, ग्राफाइटच्या प्रॉपर्टीज काय आहेत. ऍक्च्युली ग्राफाइट जे असतात, ग्राफाइट जे असतात हे नॅचरली जे निसर्गामध्ये आपल्याला आढळतात, हे ब्लॅक असतात, सॉफ्ट असतात, ब्रिटल असतात आणि स्लिपरी असतात. ब्लॅक, सॉफ्ट, ब्रिटल आणि स्लिपरी असतात. त्याच्यानंतर ग्रॅफाइट मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. त्यामुळे ग्रॅफाइट जे असतात हे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. ग्रॅफाइट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बिकॉज देर आर फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट. मग पुढे काय आहे, तर ग्रॅफाइट मध्ये काय असतात म्हटलं, लेअर स्ट्रक्चर आहे. ग्रॅफाइटचा कसं आहे, एकावर एक लेअर असतात म्हणजे लेअर स्ट्रक्चर आहे. त्यामुळे ग्रॅफाइटचा वापर कशासाठी केला जातो, रायटिंग ऑन पेपर म्हणजे पेपर लिहिण्यासाठी केला जातो. तसे याची ग्रॅफाइटची डेन्सिटी किती आहे, 1.9 to 2.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आपल्याला ग्राफाइटची डेन्सिटी दिसून येते. ग्राफाइट कोणत्याही सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत नाही. ओके, ग्राफाइट डज नॉट डिझॉल्व्ह इन मोस्ट ऑफ द सॉल्व्हंट्स. पुढे यूज काय केले ग्राफाइटचे, ग्राफाइटचा वापर लुब्रिकंट्स म्हणून करतात. जे कलर मशीन वगैरे असते ना, झेरॉक्स मशीन वगैरे, त्याच्यामध्ये यांचा लुब्रिकंट म्हणून वापर केला जातो. परत त्यांचा वापर पेंटिंग मध्ये केला जातो, पॉलिशिंग मध्ये यांचा वापर केला जातो. आणि ग्राफाइटचा जो मेन पर्पज आहे तो कार्बन इलेक्ट्रोड मध्ये सुद्धा केला जातो. हे कार्बन इलेक्ट्रोड तुम्हाला 10वीला पण आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन आहे अल्युमिनियमचं, त्या ठिकाणी सुद्धा कार्बनचे इलेक्ट्रोड वापरतात. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा काय केला जातो, बॅटरीमध्ये म्हणा या इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन मध्ये म्हणा तर कार्बन इलेक्ट्रोडचा वापर केला जातो. नंतर यांचा वापर रायटिंगसाठी तर केला जातोच. नंतर ते ग्राफाइट जे असतात हे अर्क लॅम्प मध्ये वापरतात. अर्क लॅम्प काय करतात, तर लक्षात घ्या, ब्लॅक असल्यामुळे लाईट रेज जे असतात हे ट्रान्सफर होत नाहीत, आरपार होत नाहीत. सर्व लाईट रेज एकत्रित कॉन्सन्ट्रेट केले जातात आणि पुढे पाठवले जातात. आणि आपल्याला ते काय करतात, ब्राईट लाईट देतात. कोण ब्राईट लाईट देतं, ग्राफाइट देतं. म्हणून काय केलं जातं, अर्क लॅम्प मध्ये ग्राफाइटचा वापर कशासाठी केला जातो, व्हेरी ब्राईट लाईट ऑब्टेन करण्यासाठी त्यांचा काय केला जातो, वापर केला जातो. क्रिस्टलाइन फॉर्म त्याचा जो पहिला एक्झाम्पल आहे, कार्बनचा जो क्रिस्टलाइन फॉर्म आहे ना त्याचा जो पहिला एक्झाम्पल आहे किंवा पहिला फॉर्म आहे तो डायमंड आहे. आता आपल्याला डायमंड शिकत असताना पहिल्यांदा डायमंड कुठे आढळतात, डायमंडच्या प्रॉपर्टीज काय आहेत, डायमंडचे यूज काय असतात हे आपल्याला आता पाहावे लागेल. चला पाहूया आपण डायमंड. त्या ठिकाणी पाहू शकता डायमंड जे असतात हे भारतामध्ये ऍक्च्युली पहिल्यांदा पाहूया, डायमंड हे इंटरनॅशनल लेवलला कुठे मिळतात, तर डायमंड जे असतात हे जगामध्ये अमेरिकामध्ये मिळतात, म्हणजे त्याला USA म्हणतात, ब्राझीलमध्ये मिळतात, त्याच्यानंतर रशियामध्ये मिळतात, त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकेमध्ये मिळतात, बेल्जियममध्ये त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळत असतात, डायमंड मिळतात. इथं पाहू शकता साऊथ आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया आणि अमेरिका. आणि त्याच पद्धतीने भारतामध्ये कुठे, तर भारतामध्ये गोलकोंडा जो आहे हा तेलंगणामध्ये भाग येतो. काही पुस्तकामध्ये कर्नाटक मेन्शन केलेला आहे, काही मध्ये आंध्र प्रदेश केलेले आहे, करेक्शन करून घ्या. आणि जो मध्य प्रदेशामधला जो पन्ना आहे या पन्न्यामध्ये तुम्हाला हिऱ्याच्या खाणी मिळत असतात. ओके, तर आता आपण पाहूया की ह्याचा स्ट्रक्चर काय आहे. ह्या ठिकाणी स्ट्रक्चर पाहू शकता, एक कार्बन 1 2 3 4 दुसऱ्या 4 कार्बन ऍटमला जोडलेला असतो. म्हणजे एक कार्बन ऍटम दुसऱ्या किती कार्बनला जोडलेला आहे, 4 कार्बनला जोडलेला असतो. आणि हे त्या दोघांमध्ये हा जो बॉन्ड असतो ना, हा बॉन्ड असतो कोव्हॅलेंट बॉन्ड.
याला म्हणतात कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि कोव्हॅलेंट बॉन्ड कसे तयार होतात रे बाळांनो, तर शेअर केल्यानंतरच कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतात. जर गेन किंवा जर लूज करत असतील तर त्यावेळेस आयोनिक बॉन्ड तयार होतात. आलं लक्षामध्ये. चला पहा पुढे. ह्या ठिकाणी काय म्हणलं आपण, डायमंड जे असतात एव्हरी कार्बन ऍटम त्याच्यातला काय करत असतो, शेजारच्या 4 नेबरिंग ऍटम्सला कोव्हॅलेंट बॉन्डने जोडलेला असतो. त्यामुळे जो डायमंडचा जो स्ट्रक्चर असतो तो कसा असतो रे बाळांनो, तर डायमंडचा स्ट्रक्चर हा या ठिकाणी पाहू शकता की व्हेरी हार्ड असतात. डायमंड कसे असतात, व्हेरी हार्ड असतात. त्याच्यानंतर डायमंडचे ड्यू टू धिस 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर, म्हणजे कसे आहेत रे बाळांनो, हार्ड तर आहेतच आहेत, पण कसे आहेत रे बाळांनो, 3 डायमेन्शनल आहे. कसे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे डायमंड हे कसे झालेले आहेत, व्हेरी व्हेरी हार्ड झालेले. डायमंड कसे झालेले आहेत रे बाळांनो, व्हेरी हार्ड. कशामुळे, त्याचा जो 3 डायमेन्शनल जो स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे तुमचे डायमंड कसे झालेले आहेत, व्हेरी हार्ड झालेले आहे. ह्या ठिकाणी आता आपण पाहूया की डायमंडचा जो स्ट्रक्चर तर पाहिजे आपण, त्याच्यानंतर आपल्याला डायमंडच्या जे प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज बद्दल पण आपल्याला अभ्यास करावा लागेल. मग डायमंडची पहिली प्रॉपर्टी काय म्हणते रे, की नॅचरली ऑकरिंग जेवढे काही सबस्टन्स असतात त्या नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स मध्ये जो सर्वात हार्डेस्ट सबस्टन्स असतो, मी काय म्हटलं, नॅचरली ऑकरिंग मध्ये जो सर्वात हार्डेस्ट सबस्टन्स असतो तो तुमचा डायमंड असतो. नंबर 1, डायमंड हे ब्रिलियंट असतात, म्हणजे तेजस्वी असतात, ब्राईटनेस असते त्यांना. ओके, डायमंड हे कसे असतात, ब्रिलियंट असतात. त्याच्यानंतर तुमचे डायमंड कसे असतात म्हटलं, हार्डेस्ट असतात. कसे असतात बाळांनो, हार्डेस्ट असतात. प्युअर डायमंड जो असतो तो कसा असतो, हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स असतो. त्यानंतर जे डेन्सिटी असते डायमंडची, डेन्सिटी म्हणजे काय रे बाळांनो, घनता. कुणाची डेन्सिटी, डायमंडची, तर किती आहे माहिती, 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर. लक्षात ठेवा किती आहे, 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. हा युनिट कसं आला, त्याच्या मागचं कारण असं आहे, डेन्सिटीचा जो फॉर्म्युला येतो तो काय येतो बाळांनो, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम येतो. मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम येतो. मास कशामध्ये मोजतात, किलोग्रॅम मध्ये मोजतात, आणि व्हॉल्यूमचं काय असतं, मीटर क्यूब असतं. हा जो युनिट दिलेला आहे तो सीजीएस मध्ये आहे, म्हणजे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब अशा स्वरूपात आहे. ही झाली डेन्सिटी. मग डायमंडचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो आहे 3500 डिग्री सेल्सिअस. इट हॅज व्हेरी हाय मेल्टिंग पॉइंट, अबाउट 3500 डिग्री सेल्सिअस. नंतर डायमंडला ज्यावेळेस 800 डिग्री सेल्सिअसला हिट केलं जातं, कुणासोबत हिट करतात, तर ऑक्सिजन सोबत. कुणाला, डायमंडला. किती डिग्रीला, 800 डिग्रीला. कुणासोबत हिट करतात, ऑक्सिजन सोबत. त्यावेळेस फक्त कार्बन डायऑक्साईड तयार होतो. असं का होतं, कारण जे डायमंड जे बनलेले असतात, कार्बन, एक कार्बन दुसऱ्या 4 कार्बनला, दुसरं कुणालाच नाही, कार्बननेच बनलेला असतो. म्हणून ज्यावेळेस कार्बनची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत होते, फक्त कार्बन डायऑक्साईड बाहेरच्या साईडला निघतो, आणि ह्या प्रोसेसमध्ये दुसरे कोणतेही प्रोडक्ट तयार होत नाही. नंतर डायमंड जे असतात, डायमंड डज नॉट डिसॉल्व्ह इन एनी टाइप ऑफ सॉल्व्हंट. कोणत्याही द्रावकामध्ये किंवा सॉल्व्हंटमध्ये ती विरघळत नाही. त्यानंतर ऍसिड किंवा बेसेसचा डायमंड रिफ्लेक्ट होत नाही. ऍसिड्स ऑफ बेस हॅव नो इफेक्ट ऑन द डायमंड. नंतर डायमंड जे असतात हे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. काय बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात, कारण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट नसतात. त्यामुळे ते कसे असतात रे बाळांनो, डायमंड जे असतात हे कसे असतात, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. ह्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम इथं सांगितलेल्या आहे, तुम्ही कोहिनूर बद्दलची माहिती दिलेली आहे. कोहिनूरचा हिरो आपण म्हणतो, हा कोहिनूर हिरा कधी मिळाला, 13व्या शतकात मिळाला. कुठे मिळाला, तर हा हिरा मिळाला गुंटूरमध्ये. हा गुंटूर कुठे आहे बाळांनो, आंध्र प्रदेशामध्ये. कुठे आहे, आंध्र प्रदेशामध्ये. आणि त्या हिऱ्याचं नाव काय आपण म्हणलं, कोहिनूर, जे की आज इंग्लंडमध्ये आहे. आणि त्याचा जो वेट आहे तो जवळपास 186 कॅरेट आहे. आणि 1 कॅरेट म्हणजे, पहा लक्ष द्या, 1 कॅरेटची किंमत असते 0.2 ग्रॅम. 0.2 ग्रॅम असते. म्हणजे हा किती हिरा आहे, 186 कॅरेटचा आहे. कॅल्क्युलेट करा किती ग्रॅमचा हिरा आहे तुमच्या लक्षात येईल. जवळपास 3.2 ग्रॅम, म्हणजे 3 तोळे 2 ग्रॅम समथिंग काहीतरी येतो. 32 ग्रॅमच्या नियर बाय आहे, पहायचं. त्याच्यानंतर आपल्याला डायमंडची यूज पाहावी लागेल की नेमकं डायमंडची यूज काय असतात, किंवा डायमंडचा वापर कशासाठी केला जातो. तर पहा, सिंपल आहे. डायमंडचा जो वापर असतो हा प्रामुख्याने कशासाठी करतात, तर दैनंदिन जीवनामध्ये डायमंडचा जो वापर असतो हे ज्वेलरी तयार करण्यासाठी करतात, दागिने तयार करण्यासाठी, म्हणजेच ऑर्नामेंट तयार करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. ऑर्नामेंट म्हणून करतात. त्यांचा नंतर वापर कशासाठी करतात, ग्लास कटिंग साठी करतात. ग्लास कटिंग म्हणजे काय, तुम्ही जर काचाच्या दुकानात वगैरे गेल्यानंतर छोटीशी चाकू असते त्या ठिकाणी करतात.
नंतर ड्रिलिंग मशीन मध्ये करतात. ड्रिलिंग मशीन कुठे जे दरड वगैरे फोडायची असते किंवा जीसीबीच्या वरचा पुढचा जो पोर्शन असतो ना त्याच्यामध्ये करतात. हिरा म्हणजे काय, तिथे हिरा लावत नाही, त्याचं वेफर्स, ते वेपर्स जे असतात, जे आपण वेपर्स मध्ये कन्वर्ट केलं, त्याची वाफ दिली जाते आणि ते हार्डेस्ट बनतात आणि इझिली त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतात. नंतर त्यांचे जे डायमंडचे नाईव्स असतात, चाकू जे असते, ह्याचा वापर आय सर्जरीमध्ये केला जातो. डायमंड डस्ट जी आहे ही काय केली जाते, दुसऱ्या डायमंडला पॉलिश करण्यासाठी वापरतात. डायमंड डस्ट इज यूज टू पॉलिश अदर डायमंड. नंतर काय, तर डायमंड इज यूज टू मेक विंडोज गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम रेडिएशन इन द स्पेस अँड इन आर्टिफिशियल सॅटेलाइट. जे आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट लॉन्च करतो किंवा स्पेसक्राफ्ट आपण वरी पाठवतो, आपल्या अर्थच्या वरी गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ऍटमॉस्फिअर प्रेझेंट राहत नाही. त्या अल्ट्राव्हायोलेट रेज जे असतात त्यांना अडवणारं कोणी राहत नाही आणि जे सनरेज असतात ते डायरेक्टली अटॅक करतात. मग अशा अल्ट्राव्हायोलेट रेज पासून किंवा हीट पासून प्रोटेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी डायमंडचा वापर केला जातो. का डायमंड वापरतात, कारण डायमंड हे कसे असतात, व्हेरी व्हेरी हार्ड असतात, म्हणजे त्यांच्यावर कशाचाही इझिली इम्पॅक्ट होत नाही. आताच पाहिलं 3500 डिग्री मेल्टिंग पॉईंट म्हटलं, पुन्हा ऑक्सिजन सोबत आपल्याला 800 डिग्रीला हिट करतात म्हणून पाहिलं. त्यामुळे त्या स्पेस क्राफ्टमध्ये किंवा सॅटेलाइटमध्ये कशाचा वापर केला जातो, तर डायमंडचा वापर केला जातो.